आपल्याकडे 3 पार्ट्स आहेत OS साठी. पहिला म्हणजे आपल्याला OS चं कोड्स, थिअरी प्लस न्यूमरिकल आणि हे कमांड्स. मग ह्या कमांड्सवरती क्वेश्चन्स कसे येतील की असं विचारू शकतात की प्लीज टेल फर्स्ट 5 कमांड्स, म्हणजे कुठले पण 5 सांगा. किंवा असं विचारतील PWD कशासाठी यूज होतं, किल ऑल कशासाठी यूज होतं, माउंट कशाला यूज होतं असं विचारतील. डायरेक्ट आपल्याला ही नेम्स नाही कोण विचारणार. हे जे नेम्स आहेत ना हायलाईट केलेले हे नाहीत विचारणार, ह्याची मीनिंग्स फक्त विचारू शकतात. मग ह्याच्यासाठी कसं विचारतील, आता पहिले 5 तर कुठले पण 5 सांगा म्हटलं तर LS, PWD, CD ह्याचं मिनिंग सकट सांगायला लागणार. म्हणून जास्तीत जास्त 10 केले तर चांगले आहेत. आणि जर विचारले कुठले पण मिनिंग तर एवढे तर वाचून गेलंच पाहिजे. मग ह्याच्यात आपण हे सुरू करू आता. तर यात काय आहे, फर्स्ट कमांड आहे LS, द मोस्ट यूज लिनक्स कमांड टू लिस्ट डायरेक्टरीज. म्हणजे टर्मिनलवरती जर LS टाकलं आपण तर LS टाकल्यावरती टर्मिनलमध्ये सगळे जेवढे डाउनलोड, डेस्कटॉप, फोल्डर जे काय आहेत अवेलेबल ते सगळे टर्मिनलवर डिस्प्ले होणार. दुसरा PWD, वर्किंग ऑन डायरेक्टरी कमांड. PWD काय करतं, डायरेक्टरीवरती वर्क करतं. डायरेक्टरी म्हणजे काय, आपले जे काय फोल्डर आहेत, डेस्कटॉप, डाउनलोड वगैरे त्याच्यावर. CD म्हणजे नॅव्हिगेट थ्रू डायरेक्टरी, म्हणजे आता आपल्याला डेस्कटॉपमध्ये जायचं तर डेस्कटॉप CD असं लिहायचं, मग त्याच्यात जातं. म्हणून नॅव्हिगेट थ्रू डायरेक्टरी असं इंग्लिशमध्ये नाही, मराठीतनं सांगितलं तरी चालतं. MKDIR काय करतं, क्रिएट डायरेक्टरी म्हणजे एक फोल्डर बनवतं MKDIR. CP काय करतं, कॉपी करतं फाईल्सला, CP कॉपी फाईल्स. MV काय करतं, मूव्ह करतं फाईल्सला किंवा रिनेम करतं. मग RM काय करतं, डिलीट करतं फाईल्सला. नंतर टच काय करतं, क्रिएट ब्लँक ऑर एम्प्टी फाईल, एक रिकामी फाईल तयार करतं. LN काय करतं, क्रिएट सिम्बॉलिक लिंक टू अदर फाईल, म्हणजे एक फाईल दुसऱ्या फाईलला लिंक करायचं काम करतं. क्लिअर सगळं टर्मिनलवरती जे टाईप केलेलं आहे ना ते सगळं क्लिअर करायला क्लिअर वापरलं जातं. कॅट डिस्प्ले फाईल कॉन्टेंट इन टर्मिनल, म्हणजे आता सपोज डेस्कटॉप कॅट केलं तर कॅट डेस्कटॉपमध्ये कुठले कुठले फाईल्स आहेत हे सांगतं. नंतर इको काय करतं, एनी टेक्स्ट, कुठलाही टेक्स्ट आहे कमांड तो फॉलो करतं, म्हणजे प्रिंट एनी टेक्स्ट दॅट फॉलोज कमांड, जो कमांड फॉलो करायचा त्याचा टेक्स्ट. लेस काय करतं, पेजला डिस्प्ले करायला लेस करतं, म्हणजे मिनिमाइज करतं स्क्रीन. मग मॅन काय करतं, मॅन्युअल पेजेस ॲक्सेसला, म्हणजे कुठले पण पेजेस आहेत ना, पेजेस म्हणजे एखाद्या फोल्डरमध्ये वेगळे फाईल सेव्ह असतात ते ॲक्सेस करायला. अननेम काय करतं, आपल्याला जेव्हा पण एखादी OS कमांड आहे, आता आपण एवढ्या OS कमांड पाहिल्या तर ह्या टाईप करायला आपल्याला माहीत नसेल की बाबा ह्याचं सिंटॅक्स काय, तर आपण त्याच्या पुढं लिहिलं अननेम, तर अननेम आपल्याला शो करतं की ह्याचं सिंटॅक्स कसा असू शकतो किंवा कुठला पण ही जी कमांड आहेत त्या कशा टाईप केल्या जातात. ते झालं की टार काय आहे, टू एक्स्ट्रॅक्ट कॉम्प्रेस फाईल, म्हणजे एखादी फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट करायला किंवा कॉम्प्रेस म्हणजे त्याची साईज रिड्यूस करायला. फाईल म्हणजे फोल्डरची बरं का, फाईलची नाही. फाईल म्हणजे आपलं काय ते फोल्डर म्हणजे डेस्कटॉप, डाउनलोड्स असं फोल्डर, आणि फाईल म्हणजे त्याच्या आत स्टोअर केलेल्या फाईल. ग्रीप काय करतं, सर्च करतं स्ट्रिंगच्या आउटपुटला. हेड करतं रिटर्न स्पेसिफिक नंबर ऑफ लाईन टॉप, वरती. हेड म्हणजे हेडचं म्हणजे वरती असतं ना, म्हणून टॉपला ते ॲड करतं फाईल्स. मग टेल खाली बॉटमला ॲड करतं नंबर ऑफ लाईन्स. डिफरन्स काय करतं, 2 फाईल्समधला डिफरन्स कॉम्पन्सेट करतं. CMP अलाव यू टू चेक इफ 2 फाईल्स आर आयडेंटिकल, 2 फाईल्स जर आयडेंटिकल सेम असतील तर CMPने आपल्याला कळतं की बाबा आता फोल्डर 1 आणि फोल्डर 2 या दोन्हीतल्या फाईल सेम आहेत, मग हे CMPने कळणार. मग कॉमने काय करणार, कंबाईन करणार, 2 डिफरंट फाईल आहेत आपल्याला ह्याला एक फाईलच बनवायची ह्याची, तर हे त्याला कॉम लागतं. मग सॉर्ट काय करणार, सॉर्ट म्हणजे वेगळं करणार. एका फाईलमध्ये 2 फोल्डर, एका फोल्डरमध्ये 2 फाईल आहेत तर ते सॉर्टनी एका फाईलमधनं असे 2 सेपरेट होणार. एक्सपोर्ट काय करणार, एक्सपोर्ट म्हणजे हे करतं एन्व्हायरमेंटल व्हेरिएबल, कुठलाही व्हेरिएबल आपण घेऊ शकतो. झिप काय करतं, झिप फोल्डर असतो, असा फोल्डर असतो आणि तर झिपचं साईन असतं. झिप फाईल म्हणजे झिप फोल्डर. अनझिप म्हणजे झिप नसलेला साधा फोल्डर. SSH म्हणजे सिक्युअर्ड शेल, हे नाहीत विचारत जनरली, अवघड आले जरा. सर्व्हिसेस म्हणजे स्टार्ट किंवा स्टॉप करण्यासाठी.
PS म्हणजे डिस्प्ले करण्यासाठी सिस्टमला. किल म्हणजे एखादी प्रोसेस चालू असेल तर त्यात प्रोसेस ID दिसण्यासाठी किल करतात किंवा किल ऑल. DF म्हणजे डिस्प्ले करतात डिस्कच्या फाईलला. डिस्क म्हणजे जे काही फ्रंटला डिस्प्लेला फाईल्स अवेलेबल आहेत ते DFने दिसतात. जसं आपण पायथॉनमध्ये पण DF यूज करून डिस्प्ले करायचं तसं. मग माउंट काय करतं, प्रोसेस ऑफ मेकिंग फाईल सिस्टम. जी काय प्रोसेस आहे फाईल सिस्टमची त्यांनी एक स्टोरेज किंवा एक फाईल तयार करतं माउंट. CHOMD काय करणार तर परमिशन्स घेतं कुठलं पण कमांड एक्झिक्यूट करायला. CHOWN काय करतं, एक ओनर म्हणजे ही पण परमिशनच देतं, ग्रांटिंग ओनरशिप फॉर फाईल, की बाबा एखादी फाईल आहे तर ही आता ह्याच्याच नावाची आहे तर ही CHOWM देतं. नंतर ही आहे इफ कॉन्फिग, ह्याचे स्पेलिंग्स वेगळे आहेत सगळे. डिस्प्ले नेटवर्क, हे नेटवर्क किंवा IP ॲड्रेस डिस्क्राईब करतात. इफ कॉन्फिग आहे, इफ लिहिले, इफ कॉन्फिगरेशन असेल ह्याचं नाव. मग हे कशासाठी असतं, IP ॲड्रेससाठी. आणि VGET कशासाठी असतं, डायरेक्ट डाउनलोड करण्यासाठी कुठली पण फाईल इंटरनेटवरनं. हे सगळ्या एवढ्या कमांड्स आहेत.